हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, मी सकाळी सकाळी त्यासाठी रेडी होत होते की आम्हाला जायचं होतं देवीच्या दर्शनाला. देवीच्या दर्शनाला म्हणजे फार लांब नाही, जवळच, म्हणजे आमच्या इथे खाली देवी असते. आम्हाला त्यासाठी खाली जायचं होतं पाया पडायला. आणि खूप छान मूर्ती आणि खूप सुंदर अशी देवी आहे. तुम्ही बघा, तुम्हाला पुढे दिसेलच. आणि कोणती आहे ती पण मला कमेंट करून नक्की सांगा, कारण खूप सुंदर आणि छान अशी मूर्ती आहे तिथे देवीची. आणि आम्ही प्रत्येक वर्षी जातो आणि त्यासाठी आम्हाला आता जायचं होतं. आणि आता जायचं म्हटलं की आपल्याला पहिली घरातले कामच आवरून जावं लागतं. असं तर जाता येत नाही. त्यामुळे मी जे काय बाहेर कपडे वगैरे टाकले होते सुकायला, मला घड्या घालून ठेवायचे होते, ते मी ठेवले. आणि नंतर मला स्वयंपाक बनवायचा होता थोडासा. चपात्या माझ्या अगोदर बनवून झालेल्या होत्या. पण मला आता भाकर बनवायची होती. ती पण फक्त माझ्यासाठी एकच मला बनवायची होती, जास्त नव्हत्या करायच्या. कारण अगोदर सर्वांना चपात्या केलेल्या होत्या आणि चपात्या काय मला खायची इच्छा होत नाही. मला भाकरच आवडते जास्त करून. कारण ज्वारीची भाकरी खाल्लेली पण चांगली असते आणि पचायला पण खूप हलकी असते आणि चवीला पण छान लागते. त्यामुळे मग मी भाकरच खाते. कधीतरी चपाती बनवते मी, खाते म्हणजे. नाहीतर मला भाकरच आवडते. तरी ते मी माझी भाकर बनवून घेतली होती आणि एकच बनवायची होती, त्यामुळे जास्त काही वेळ नाही लागला. तर इकडे बघा, आता माझी भाकर पण शेकून झालेली आहे, चांगली भाजलेली आहे. आणि ती पण मी अशी जरा थोडीशी ना, जरा चांगली भाजते, म्हणजे कडक अशी. कारण मला जास्त अशी एकदम अशी मऊसूर, म्हणजे ती अशी चिकट चिकट लागते ना, त्यामुळे मग मी अशीच भाकर बनवते. थोडा कडक शेकते, कारण आमच्या गावी पण अशाच भाकरी बनवतात सगळे. तर बघा, अशी बनवते मी भाकरी. तर मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला. आणि नंतर मला भाजी पण बनवायची होती, पण भाजी मी बनवणार होते पालकची. पालकची म्हणजे अशी सुकी नाही, तुरीची डाळ शिजवून, म्हणजे अशी थोडीशी डाळ पालकच बनवायची होती. तर मी ते तीच बनवत होते. आणि बघा, अशा पद्धतीने मी बनवलेली होती भाजी. तर इकडे आम्ही आलेलो देवीच्या दर्शनाला. तर बघा, किती सुंदर आणि आकर्षक मूर्ती आहे. मला नक्की कमेंट करून सांगा की कोणती देवी. खरंच खूप सुंदर आहे. आणि इथे आलो ना, खरंच खूप छान वाटतं. आम्ही नेहमी येतो, प्रत्येक वर्षी येतो म्हणजे. आणि छानपैकी अशी पूजा वगैरे केली होती तिथे, म्हणजे पाया वगैरे पडले, दर्शन घेतलं. आणि खरंच इथे आलं ना, असं खूप म्हणजे असं वेगळं वाटतं, काहीतरी असं वेगळंच फील होतं, म्हणजे खूप छान वाटतं. असा हा व्हिडिओ माझ्या मुलीने काढलेला, त्यामुळे मला असं देवीचं व्यवस्थित तिने काढलं नाही. तर मला नक्की कमेंट करून सांगा कसा